तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 सेट्समधील काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला वेन डायग्राम. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत वेन डायग्राम म्हणजे का, ते वेन डायग्राम कोणी बनवली, म्हणजे आविष्कार कोणी केला त्याचा, त्याच आपण समजणार आहोत. वेन डायग्राम, सबसेट, युनिव्हर्सल सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, याच आपण 4 पॉईंट बघणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे आपला वेन डायग्राम. तर त्याची डेफिनेशन आपण समजून घेऊ. डी म्हणजे डेफिनेशन. तर आपण डेफिनेशन पहिले समजून घेऊ. तर डेफिनेशन आहे, ब्रिटिश लॉजिकन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज्ड फिगर रिप्रेझेंट सेट. सच रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड वेन डायग्राम. म्हणजे ब्रिटिश लॉजिकन जॉननी हे वेन डायग्राम रिप्रेझेंट केली ती, आणखी रिप्रेझेंटेशन मीने पण केली, म्हणजे याची मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली. हे काय आपली वेन डायग्राम आहे मित्रांनो. हे काय आपली वेन डायग्राम. आता या वेन डायग्रामची यूज का असते ते, तर मित्रांनो बघू शकता, मी इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे. ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 एवढे मी म्हणजे नंबर्स घेतले, म्हणजे मी एलिमेंट घेतले आहे एवढे. तर मित्रांनो, आता हे जी एवढे एलिमेंट आहेत ते आपल्याला यामध्ये लिहायचं आहे, म्हणजे ह्या वेन डायग्राममध्ये लिहायचं आहे. तर मित्रांनो, वेन डायग्राम कधी बी 2 प्रकारचे असतात. तर एक हे म्हणजे एकच्या फिगरमध्ये असते, म्हणजे अंडा आकारासारखी असते. आणखी सेकंड आहे हे रेक्टँगल शेपमध्ये असते, असे रेक्टँगल शेपमध्ये असते. आणखी आता यामध्ये काय लिहायचं आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 हे जेवढे एलिमेंट आहे ते यामध्ये लिहायचे आहे. मग फक्त याचं एकच नाव राहील, जे आहे ए फक्त याच्या अंदर राहील. बाकी हे जेवढे एलिमेंट आहे ते म्हणजे या अंडाकार शेपमध्ये कुठे पण, म्हणजे 1 इथे राहील, तर 2 हा इथे राहील, 7 इथे राहील, 8 इथे राहील, म्हणजे हे सर्व आपल्याला या वेन डायग्राममध्ये लिहायचे. तर ते मित्रांनो आपण ते लिहून घेऊ. फर्स्ट आहे आपला ए हा इथे लिहून घेऊ, बाकी लिट पेन्सिलने लिहू. काय 1, आपल्याला इथे कॉमा द्यायला नाही लागत. 1 2 3 4 5 6 7. तर आपल्याला यामध्ये आपण कुठे पण लिहू शकतो, असं जरुरी नाही आहे का इथं 1 2 3 4 5 6 7 असं सिद्ध लाईनमध्ये लिहिणे जरुरी नाही. तर आपण आपल्या मताने कुठे पण लिहू शकतो मित्रांनो. सेकंड पॉईंट आहे सबसेट. मित्रांनो, सबसेट हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. IMP दिला आहे, म्हणजे IP म्हणजे इम्पॉर्टंट. तर ह्याची डेफिनेशन आपण वाचून घेऊ. इफ A and B are two given set and very element of set B is also element of set A, then B is subset of A, which is the symbolic written by as B subset A. तर मित्रांनो, तुम्ही हे फिगर बघू शकता. आपण वेन डायग्राममध्ये काय केलं मित्रांनो, ओनली 1 एक्झाम्पल घेतलं, आणखी एक एक्झाम्पल ह्या वेन डायग्राममध्ये लिहिलं, त्याला एक नाव दिले. बट सबसेटमध्ये असणार नाही. तर मित्रांनो बघू शकता, हा एक रेक्टँगल आहे. यामध्ये जो फर्स्ट एक्झाम्पल आहे तो यामध्ये येईल, आणि जो सेकंड आहे तो याचा अंदर येईल. तर आपण पहिले डेफिनेशन समजून घेऊ. सबसेट म्हणजे A अँड B हे एक सबसेट आहे. हे 2 म्हणजे हे 2 सबसेट आहे. गिवन अ सेट व्हेरी एलिमेंट ऑफ अ सेट B, म्हणजे सेट B सेट Aचा सबसेट आहे. ऑल्सो एलिमेंट A देन B इज सबसेट ऑफ इज सिम्बॉलिक देन रिटर्न बाय B सबसेट A, म्हणजे हे B सबसेट A. तर आपल्याला यामध्ये पहिले आपण हे जे आहे आपला जे एक्झाम्पल आहे ते यामध्ये लिहून घेऊ. म्हणजे वेन डायग्राममध्ये फक्त एकच एक्झाम्पल आहे आणि सबसेटमध्ये 2 एक्झाम्पल असते. तर आपण इथं काय ए टाकून देऊ, असं की आपण ए लिहून घेऊ. तर काय 1 2 3 4 हे 5, म्हणजे आपले हे 1 2 3 4 5 होते, आपण 5 लिहिले की आता काय सबसेट B आहे. तर आपण इथे B लिहून घेऊ. काय 3 4 5 2. तर मित्रांनो हे झाले आपले 2 पॉईंट. तर मित्रांनो, आपलं थर्ड पॉईंट आहे युनिव्हर्सल सेट. तर मित्रांनो, आपण आता युनिव्हर्सल सेटची पण एक डेफिनेशन आपण वाचून घेऊ. डेफिनेशन आहे, थिंक अ बिगर सेट विच विल द
accommodate all the given set under the consideration which in general term this as universal set. म्हणजे जो युनिव्हर्सल सेट आहे तो सर्वात बिगेस्ट अकोमोडेट सर्वात बिगेस्ट युनिव्हर्सल सेट आहे. म्हणजे तर तुम्ही हे जेवढी एलिमेंट बघू शकता, कॉम्प्लिमेंट, आपण सबसेट किंवा वेन डायग्राम, हे सर्व युनिव्हर्सल सेटचा अंदर येते. कारण की युनिवर्स म्हणजे काय, ब्रह्मांड. आपलं ब्रह्मांड म्हणजे सर्व येते. तसंच हे ब्रह्मांडसारखं एक सेट आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट. मॅथ्समध्ये आपण त्याला सर्वात मोठा सेट मानतो आपण. तर याचं काय आपण ते बघून घेऊ. एक्झाम्पल आहे याचं, यू इज इक्वल टू यू म्हणजे युनिवर्स, आणखी म्हणजे हा ए आहे तो, म्हणजे हे दोघंही आहे ते आपण एक्झाम्पलसाठी घेतले आहे. तर आपण सॉल्व करू म्हणजे जेणेकरून आपल्याला समजायला येईल. तर एक्झाम्पल आहे यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणखी ए आहे 2 4 6 8. तर मित्रांनो तुम्ही सबसेटमध्ये बघितलं असेल, जसं आपण मायनस केलं तर तसं इथंच करायचं आहे, इथं पण करायचं आहे, बट आपल्याला डायग्राम पण काढायची आहे, आणखी इथं आपल्याला आन्सर पण लिहायचं आहे. तर मित्रांनो चला आपण आता डायग्राम काढू त्याची. आता कसं बघू शकता, इथे काय 1 2 3 10पर्यंत आहे, आणखी इथे 2 4 6 8 10. तर आपण हे लिहून घेऊ आता इथे. फक्त ह्याचं कसं राहील मित्रांनो, याचं फक्त एकच नाव राहील डायग्रामचं, तर कोणतं राहील, यू. कारण की हा यू आपलं फर्स्ट आहे, तर याचं एकच नाव राहील. तर आपण तुम्ही सबसेटमध्ये बघितलं असेल, आपण ए पण लिहित होतो, बी पण लिहित होतो, बट इथे तसं नाही आहे. इथे फक्त एकच नाव राहील, ते नाव आपण लिहून घेऊ यू. तर आपण ते आता लिहून घेऊ. काय कोणतं येईल आपलं, 1 येईल, 3 5 7 9 आणखी 10. आता आपण आपल्याला लिहून घेऊ 2 4 6 8 10. तर हे झाले आपले आन्सर. आणखी आपला लास्ट पॉईंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर याचे डेफिनेशन आपण आता वाचून घेऊ. सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट, म्हणजे हा यू आपला युनिव्हर्सल सेट आहे. की इफ बी सबसेट यू, म्हणजे बी हा सबसेट आहे यूचा, देन द सेट ऑफ अ एलिमेंट इन यू विच आर नॉट इन सेट बी, म्हणजे यू हा सेट नाही आहे बीचा, इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट सेट. तर मित्रांनो इथं आपल्याला याची डायग्राम पण आहे, आणखी याचा अलग एक आन्सर पण आहे. तर ते आपण आता आन्सर लिहून घेऊ, आणखी सॉल्व पण करून टाकू. तुम्ही बघितलं होतं इथं फक्त एक नाव द्यायचं होतं, तर आपल्याला यामध्ये एक नाव पण द्यायचं आहे, ओके, म्हणजे दोघी सेम नाव राहील. तर तुम्ही एक्झाम्पल बघून घ्या. बी काय आपला, ए काय आपला, आपण कॉम्प्लिमेंट कसं करतो, कधी बी कॉम्प्लिमेंट आपलं ह्याचं राहते, COMP कॉम्प्लिमेंट आपण कधी पण असं लिहितो, म्हणजे एवर डॅश द्यायची, हे काय झालं आपलं कॉम्प्लिमेंट. तर मित्रांनो यामध्ये आपण आपलं एक कॉम्प्लिमेंट पण राहील. तर कॉम्प्लिमेंट आपण हे असं देऊ, आणखी हा आपला ए, आणखी हे ए पण आहे, की एच आपला कॉम्प्लिमेंट पण आहे, म्हणून आपण असं तसं लिहू. आणखी आता याचा आन्सर कसा काढायचा, तर युनिव्हर्सल सेटसारखंच करायचं आहे याचं मायनस. तर आपण मायनस करून घेऊ. यामध्ये बघू शकतो यामध्ये 12 नाही आहे, 11 12. तर आपण 11 आणखी 12 लिहून घेऊ. 14 नाही आहे, तर आपण 14 पण लिहून घेऊ. असं जरुरी नाही आपण लाईनशीर लिहिलं पाहिजे, इकडे तिकडे नाही. 14 आहे वाटते. 15 अँड 16 नाही, त्यामध्ये 16 लिहून घेऊ. 18 नाही आहे, 19 आहे. तर आता आपण 3चं लिहून घेऊ. 7 9 14 20. तर आपलं आन्सर काय आलं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आन्सर आहे आपलं 11 12 18 16 19. तर तुम्ही बघू शकता जे आपण मायनस केलं तेच आपले कॉम्प्लिमेंट आहे, तेच आपले आन्सर आहे. तर काय
कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 11, 12, 18, 16 आणखी 15 हे आपले आन्सर्स. बघू शकता मित्रांनो, हे झाले आपले आन्सर. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.